खरंच कोकणातली ही जादुई दुनिया बघण्यासाठी मी चाललोय समुद्रात 2 ते 3 तास या बोटीने प्रवास करत, जिथे बाली थायलंडपेक्षाही भारी जागा आपल्या कोकणातच आहे। मंडळी, कोकणातील सर्वात जास्त व्हायरल होणार ही जागा जर तुम्ही नाही बघितली तर तुमची कोकण ट्रिप ही अपूर्णच राहील। चला ही जागा दाखवतो। निळाशार समुद्र, फेसाळणारे लाटा, न्यूती ओल्ड आणि न्यू लाईट हाऊस सोबतच हिडन प्लेस, असे 15 पेक्षा जास्त प्लेस दाखवणार आहे आपला भाऊ कुंदन। आपण चाललोय कुंदन भावाच्या बोट सफरला। तर भावा किती पॉइंट्स दाखवशील? 15 पेक्षा अधिक साईट सीन। चला तर मग। खरं तर तुम्ही देवबागवरून लाईट हाऊस बघायला जाणार असाल तर तुम्हाला कमी प्राइस मध्ये 15 पेक्षा जास्त पॉइंट्स बघायला मिळतील। म्हणून मी देवबागवरून कुंदन आणि सतीश यांच्या बोटीने सकाळी लवकर निघालो। म्हणजे सकाळी डॉल्फिन्स एवढे जास्त असतात की मी पहिल्यांदाच एवढ्या जवळून डॉल्फिन्स पाहिले। पुढे समुद्रात काही रॉक्स बघत आम्ही बोटीने येऊन पोहोचलो लाईट हाऊसला। सर्वात पहिले पाहिले तर इथली जागा म्हणजे म्हातारीची चूळ। ही खरंच चमत्कारी जागा आहे। इथे लाईट हाऊस, 2 खडकातून बोट राईड, सिक्रेट गुहा आणि असे हिडन प्लेस इथे बघायला मिळतात। आणि हो, जेव्हा ही बोट या 2 खडकातून जाते तेव्हा ही जागा बघून असं वाटतं बाली थायलंडला जाण्यापेक्षा आपल्या कोकणातच एवढी भारी जागा आहे। हे पॉइंट बघून कुंदनने आम्हाला अजून काही हिडन पॉइंट्स दाखवले। पूर्ण लाईट हाऊसला गोल फिरून आम्ही निघालो न्यूती गोल्डन रॉक्स बघायला। न्यूती रॉक्स, न्यूती किल्ले, तसेच सिगल आयलंड, मिनी केरला, सुनामी आयलंड, देवबाग संगम पॉइंट आणि खास म्हणजे कोणीच दाखवणार नाही पण कुंदनने दाखवली मँग्रोव्ह बोट सफर भारीच। असे 15 पेक्षा जास्त पॉइंट्स आम्ही बघितले। आता तुम्हाला सुद्धा असा हा भारी बोट राईडचा अनुभव घ्यायचा असेल तर देवबाग इथे होणाऱ्या बोटिंगसाठी आपला भाऊ कुंदनला या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपली बोट बुक करा। बाकी एवा कोकण आपलंच असा।